भीष्मक नावाचा राजा, 5 अपत्य, रुक्मिणी नावाची मुलगी. त्या रुक्मिणीचा विवाह तिच्या मर्जी विरुद्ध तिच्या भावानं रुक्मीनं शिशुपालासोबत ठरवला. तिनं विचार केला, मी अनशन व्रत करेल, उपवास करेल, शरीर झिजून टाकेल, पण मी शिशुपालाला कधीही पती मानणार नाही, विवाह करणार नाही. कारण मी आमच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या मुखातून कृष्ण परमात्म्याची गुण ऐकलेले आहेत, तर माझं सगळं चित्त त्यांच्यात लागल्या कारणानं माझे पती कृष्ण भावेत ही मनोमन इच्छा रुक्मिणीची. पण त्यांना बोलवणार कोण, सांगणार कोण? म्हणून सुंदर एक पत्र रुक्मिणींनी लिहिलं. सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या हातात ते पत्र दिलं. ब्राह्मण बा एवढं पत्र देवाला देऊन येता. ब्राह्मण निघाले, द्वारकेत आले, देवांनी स्वागत केलं. असा असा आईसाहेबांनी आपल्याकरता पत्र दिले, वाचा ना म्हणले. मग ते 7 श्लोकाचं रुक्मिणीचा त्यात आर्त भाव आहे. त्यात रुक्मिणी असं लिहित, बरं फार गोड पत्र आहे ते. रुक्मिण्युवाच श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरै हरतोंगतापं रूपं दृशान् दृशमतामखिलार्थलाभं त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपं मे. पहिल्या श्लोकात रुक्मिणी असं लिहिते परमात्म्याला, भगवान मी तुम्हाला पाहिलं नाही बरं, पण श्रुत्वा गुणान, ते गुणान श्रुत्वा, तुमचे गुण मी ऐकले येणारा जाणाऱ्यांकडून. आणि लोकांच्या सांगण्यावरून मला एक कळालंय, तुम्ही कसे आहात. भुवन सुंदर, गाव सुंदर नाही, गल्ली सुंदर नाही, घर सुंदर नाही, ब्रह्मांडात या भुवनात तुमच्या इतका दिसायला सुंदर कोणी नाही म्हणे. तुमचे गुण जरी ऐकले तर ते कानातून ज्या वेळेला प्रवेश करतात शरीरात, हरतोंगताप, तापच निघून जातो, दुःखच निघून जातं, थकवा दूर जातो. म्हणून माझं चित्त तुमच्यात आसक्त झाले. मी मनानं पती म्हणून तुम्हाला वरले. आता सगळ्या श्लोकाचा एका याच्यात अर्थ सांगतो. सगळं खूप मोठं पत्र, 7 श्लोकाचं पत्र आहे ते. त्या सगळ्या श्लोकात रुक्मिणीनं परमात्म्याला आर्त भावनेनं अशी प्रार्थना केली आहे की माझा विवाह या तारखेला, या तिथीला, इतक्या वाजता माझ्या भावानं माझ्या मर्जीविरुद्ध शिशुपालासोबत ठरवलाय. पण एखाद्या सिंहाची शिकार जशी लांडग्यानं पळून नेऊ नये, तर या रुक्मिणीचा विवाह शिशुपालासोबत होऊ नये असं मला वाटतं. म्हणून तुम्ही कृपया करून पत्नी म्हणून माझा स्वीकार करा. या जन्मात पती म्हणून नाही मिळाला तर मी अनशन व्रत करेल, त्याच्या पुढच्या जन्मात का होईना शरीर सोडेल, पण तुम्हालाच पती म्हणून स्वीकारेल, कळवावे. आपली रुक्मिणी पत्र संपलं. हे रुक्मिणीजी स्वयंवर आहे, हे 7 श्लोकाचं नाथ महाराजांनी हे मराठीत ओळीबद्ध केलं. मुलीच्या विवाहासाठी अडचणी येत असतील तर मुलीनं त्या येत असेल तर संस्कृतमधल्या पत्राचं पारायण करावं.
संस्कृत येत नसेल तर नाथ महाराजांचं रुक्मिणी स्वयंवर फक्त 8 एवढी मुलींनी करावं. मुलांनी उघळून जरी पेलं देवाने ते पत्र ठेवलं. झालं. आता इकडं लग्नाची सगळी तयारी झाली. शिशुपालाला द्यायची ठरली मुलगी. नवरदेव होऊन आला शिशुपाल.